29 तारखेला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील पुण्याला बसणार आहेत. 28 तारखेला त्यांनी सरकारला आवाहन केले की अंतर्वालीसाठी द्यावं आणि चर्चा करावी. तर त्यांच्या आव्हानाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल. म्हणजे खूप आहे. स्वातंत्र्य दिनाविषयी सर्वांच्या मनामध्ये खूप खूप अभिमान आहे आणि कालही आम्ही तिरंगा रॅली भव्य केली छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि खूप उत्साह आहे. खूप तरुण लोक आलेले आहेत, लहान मुलं आलेली आहेत आई वडिलांबरोबर. नाही, अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातल्या 7 तलाठ्यांना नियुक्त देण्याचे आदेश देण्यात आले आयुक्तालयाकडून, काय सांगाल? आता मी मागे सांगितलं होतं याबद्दलची चौकशी पूर्ण होईल आणि योग्य न्याय दिला जाईल. कोणी असो त्यांच्यावर कारवाई केली. असा दावा केला जातो की जे पैसे परत करतील त्यांना नियुक्त देतात, म्हणजे असे गुन्हेगारांना. मी ऐकले नाही, तुम्ही कुठून ऐकले त्याचे सूत्र मला सांगावे, मी चौकशी करेन. जिल्हाधिकारी कार्यालयात आदेश आलेत मॅडम त्यांना नियुक्त देण्याबाबतचे. हिंदू महासभेने मागणी केली होती, त्यावर आता काय भूमिका घेणार? हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष धनसिंग कुरुची यांनी मागणी केली होती, जालन्यात जनकपूर करा. मी याच्यावर कोणी भूमिका घेऊ शकत. संभाव्य मी पालकमंत्री आहे. जालन्याचं जे नाव होईल त्याचे मी पालकमंत्री. 29 तारखेला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील पुण्याला बसणार आहेत. 28 तारखेला त्यांनी सरकारला आवाहन केले की अंतर्वालीसाठी द्यावं आणि चर्चा करावी. तर त्यांच्या आव्हानाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल. म्हणजे